हाय गाईज, तर आज माझी आई आमची फेवरेट डिश बनवणार आहे आधी. तर मग त्या डिशचं नाव आहे सोयाबीनचे मंचुरियन. तर आपल्याला आधी सोयाबीन बॉईल करून त्याला मस्त तळून घ्यायचे आणि मग आपल्याला शिमला मिरचीला पण तळून घ्यायचं. एकदम छानसे कडक व्हायला पाहिजे. कडक नाही शिमला मिरची एवढी कडक नको आपल्याला, फक्त सोयाबीन कडक पाहिजे आणि शिमला मिरची फ्राय करायची. आता कांदा टाकू. अशी कडक आपल्याला सोयाबीन पाहिजे आणि शिमला मिरची फक्त आपल्याला फ्राय करायची. आता कढई घ्यायची. आपल्याला 2 चमचे तूप तेल टाकायचं आहे. आपल्याला 2 चम्मच तेल टाकायचं आहे आणि जिरा सुद्धा. तर आपण मस्तपैकी तेलात जिरा टाकला आहे आणि 2 चमचे तेल टाकले कढईत. तर आता आपल्याला ओलियन टाकायला द्यायची आणि त्याला मस्तपैकी फ्राय होऊ द्यायची आणि त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे. एवढा स्पून 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे एका भांड्यात. तर अशा प्रकारे आपल्याला कांदा हलवून घ्यायचा आहे. तर आपल्याला मस्तपैकी कांदा ब्राऊन कलर होईस्तोवर भाजून घ्यायचा. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर 3-4 पाकळ्या आपल्याला लसूण टाकायचा आहे आणि तो पण कट करून पाहायचा आणि फ्राय करायचा आहे. कांदा मस्तपैकी आपला ब्राऊन झाला आहे. परत आपल्याला याच्यात तळलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि ते सगळं मिक्स करायचं. तर आपल्याला 1 टीस्पून सोया सॉस टाकायचा आहे. 2 टीस्पून एक आणि आपल्याला चिली सॉस पण टाकून घ्यायचा 1 टीस्पून. आणि या सगळ्याला मिक्स करून त्याला ग्रीन चिली सॉस टाकून 1 टीस्पून. 1 टीस्पून. सगळे सॉसेस आपल्याला 1 टीस्पून टाकायचे आहे आणि त्यांना मिक्स करायचं. चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. टोमॅटो सॉस 1 टीस्पून. आणि त्याला मिक्स करायचं. स्वादानुसार मीठ आणि त्याला मिक्स करा. थोडीशी हळद, कॉर्नफ्लॉवरचं पाणी. ग्रेव्ही तयार करायची. आपली ग्रेव्ही तयार आहे आणि त्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात सोयाबीन टाकायचं.
आपल्याला जर सगळे सॉस वाढवायचे असेल तर आपण 2 टीस्पून टाकू शकतो. आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे वरतून. हलवून घ्यायचं. अशा प्रकारे आपली सुंदरशी डिश तयार झाली आहे. वाव. कॅमेरा पुढे.